गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि। नमस्कार, डिपळ ठाकूर प्रेझेंट दत्ताराम घुगे आपणास घेऊन आलेले आहेत दहिसर चे सार्वजनिक गणेशोत्सव 2025। दहिसर म्हटलं की विस्तीर्ण असं म्हणजे बोरिवलीच्या श्रीकृष्ण नगरपासून तर थेट आपल्या केतकी पाड्यापर्यंत आणि केतकी पाड्यापासून तर थेट तुम्ही जर पाहाल कांदरपाड्यापासून पाहाल तर इथे जवळजवळ आपल्या दहिसरला की आपल्या जे शेवटचं टोक आहे म्हणजे आपल्या गोराई एकसर पर्यंत म्हणजे दहिसर हा विधानसभा, त्याचबरोबर मागाठाणे विधानसभा आणि याच्यातून 3 पोलीस स्टेशन म्हणजे दहिसर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजे दहिसर पोलीस ठाणे, MHB पोलीस ठाणे, त्याचबरोबर कस्तुरबा पोलीस ठाणे या सगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहिसरचे गणपती डिपळ ठाकूर प्रेझेंट आम्ही पहिल्यांदाच घेऊन आलोय। मी दत्ताराम घुगे, गणपती पहा आणि आपला अभिप्राय घेतला यांचा आला बाप्पा हे राहुल घे माझा बरोबर महादेव महादेव राहुल આવી જા
नमस्कार, मी दत्ताराम पुंजाजी दुबे. मी आलो आहे कोकणी पाडा SN दुबे रोड इथे गोकुळ गणपती आहे. म्हणजे आपण तुम्हाला आम्ही दाखवत आहोत गोकुळ नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ SN दुबे रोड. आणि बघा की आमचे श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराज, आमचे प्रेरणास्थान लोकमान्य टिळक इतक्या सुंदर संकल्पनेतून आपल्या म्हणजे दहिसर पूर्वेकडील हा जो भाग आहे या भागात मी मंदिरात येतोय. मंदिरामध्ये आमचे प्रेरणास्थान लोकमान्य टिळक बाळ गंगाधर टिळक, त्याचबरोबरीने छत्रपती शिवाजी महाराज, त्याप्रमाणे स्वागताला दोन्ही कक्षात आज मी मंदिरात प्रवेश करीत आहेत. गोकुळ नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा देखावा. विशेष म्हणजे इथे आल्यावर मला सगळ्यात पहिलं म्हणजे मंदिराच्या प्रवेशद्वारी एक आपली सर पिशवी जा नाही त्या पिशवी टाका, पिशवी उपयोग नाही त्या पिशवी नाही उपयोग करू. पोलीस आयुक्तालय पोलीस उपायुक्त परिमंडळ 12 इतकं सुंदर परिपत्रक त्यांनी लावलेलं आहे. म्हणजे स्मिता पाटील, किशोर गायके, होनमाने आता हे नाही आहे, यांचा आदर्श आताच्या लोकांनी जरूर घ्यावा. गोकुळ नगर सार्वजनिक उत्सव मंडळ सगळं रहिवासी संघ आहे. इथे बघा इतकी छान लायब्ररी आहे. आज इथे आल्यानंतर माझ्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते आणि पंच सुद्धा आहे. आज मी इथे म्हणजे आता इथे इकडचे नगरसेविका सुजाता उदेश पाटेकर आणि आता हे बघा इतकं सुंदर भिवराव लक्ष्मण वाईरकर यांच्या स्मरणार्थ चंद्रकांत भी वाईरकर जे म्हणजे इतर जे काही वृत्तपत्र आहेत, कागदपत्र आहे, महत्वाची टपाल पेटी आहे. आणि आता या गोकुळ नगरच्या इथे बघा गोकुळ नगर रहिवासी सेवा संघ, ज्येष्ठ नागरिक अट्टा, ज्यांनी आयुष्यभर तुम्हाला सावली दिली त्यांना तुम्ही म्हातारपणी उन्हात ठेवू नका. इतकं सुंदर माहिती आहे. संजय दळवी जरा इथे उभे राहा. संजय दळवीजी आज आपल्या गोकुळ नगर रहिवासी संघातर्फे इतका सुंदर मॅसेज मी पहिल्यांदा पाहतोय. आपण एक सामाजिक क्षेत्रात एवढी वर्ष काम करताय, ह्या फलकावर तुम्हाला काय वाटतंय? गोकुळ नगर रहिवासी सेवा संघ, ज्येष्ठ नागरिक अट्टा, ज्यांनी तुम्हाला आयुष्यभर सावलीत ठेवलं त्यांना तुम्ही म्हातारपणी उन्हात ठेवू नका. ही संकल्पना तुम्हाला कशी वाटली? खूपच छान संकल्पना आहे. कारण की जे आईवडील आपल्याला वर्षभर म्हणजे आपल्याला जन्मापासून सांभाळ करतात, अशाच आईवडिलांना म्हातारपणी आपण सांभाळल्या पाहिजे, हा संदेश या याच्यातून दिलेला आहे. हा गोकुळ नगरामध्ये संदेश आहे. पण हा संदेश कॉपरेटिव्ह सोसायटी आहेत, कॉपरेटिव्ह सोसायटीमध्ये हा संदेश पोचायला हवा. कारण आपण जर पाहतो जी आपल्या स्लममध्ये, चाळीमध्ये, वसाहतीमध्ये सगळे आपल्या आजी आजोबांना प्रेमाने जवळ ठेवतात, पण अपार्टमेंट मोठमोठ्या टावरमध्ये हे सगळं तुम्हाला चित्र दिसतंय. म्हणजे अमेरिकेमध्ये माणसं म्हातारी झाली की ती अडगणीला पडतात, पण त्याचं अनुकरण आपल्याला होऊ नये म्हणून खरं एक चांगला गोकुळ नगर रहिवासी संघाने एक मेसेज दिलेला आहे. इतके सुंदर. आजी आपलं नाव काय? खाडे. तुम्ही किती वर्ष राहता इथे? भरपूर वर्ष, 81 सालपासून. 81 पासून. पण तुम्हाला कसं वाटतं तुमचं हे सगळं? आता बघा शंकर भगवान देव, भरपूर आनंद म्हणजे तुम्हाला एक आनंद मिळतो. म्हणजे आज तुम्ही खऱ्या अर्थाने इथे आनंद घेतात, म्हणजे खूप चांगले. धन्यवाद. खूप बरं वाटतंय. चला बाळा, तेव्हा तुम्ही मला घेऊन जायचं.
बघा इकडच्या गोकुळनगर गणेशोत्सव सार्वजनिक मंडळ इथल्या गणेशोत्सव मंडळाला एवढी प्राईज मिळालेली आहे की लोकसत्ता LIC स्पॉन्सर, त्याचप्रमाणे मटा, मुंबई पोलीस आयुक्त, त्याचप्रमाणे इकडचे उपायुक्त, दहिसर पोलीस स्टेशन, महानगरपालिका आणि एवढी सुंदर सन्मानपत्र मिळालेला हा गणपती पाणी आणि इंधन वाचवा इतका सुंदर मेसेज दिलेला आहे की आज इकडे आम्ही सर्टिफिकेट दाखवतोय. हे सर्टिफिकेट की आज पाहिलं महाराष्ट्र राज्य पोलीस म्हणजे आपण जर पाहिलं त्यांना एक तुमच्या डेप्युटी कमिशनरनी त्यांना खूप चांगलं सर्टिफिकेट दिलेलं आहे झोन 12चे. आता इकडे बघितलं ब्रह्मभाई पोलीस आयुक्तालय त्यांनी त्यांना द्वितीय पारितोषिक उत्तर प्रादेशिक विभागाने दिलेलं आहे. त्याप्रमाणे महानगरपालिकेने त्याला बक्षीस दिलेलं आहे. प्रथम क्रमांक ब्रह्मभाई पोलीस आयुक्तालय गणेशोत्सव 12 गोकुळनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ त्यांना पारितोषिक मिळालेलं आहे. आणि हे जुनं 2013चं हे त्यांना एक पारितोषिक दिलेलं आहे. आणि आता आम्ही वरती पाहतो गणेशोत्सव मंडळ की त्यांना की ब्रह्मभाई पोलीस आयुक्तालय की त्यांना सगळी आपली पारितोषिकं मिळालेली आहे. आणि खरोखर हा गणपती पाहताना आम्ही आपल्या सगळ्यांना आवाहन करतोय की खरं असे गणेशोत्सव हेच खरे आजच्या एक प्रेरणास्थान आहे. आणि त्यांच्या फलकावर जसं ज्यांनी आपल्याला आयुष्यात नेहमी सावलीत ठेवलं त्यांना म्हातारपणी उन्हात ठेवू नका की एवढा मोठा मंत्र आपल्या गोकुळनगरने दिलेला आहे. आम्ही आज इथे येऊन प्रसन्न झालो आणि मुख्य मूर्ती आपल्याला दाखवतो. आम्ही सगळे पंच म्हणून आलेलो आहोत. आज आता आम्ही वरती जातोय. वरती खूप चांगला तुम्हाला देखावा बघायला मिळणार आहे. जरा माझं मित्र दिसत म्हणजे त्यांचं जे पाणी आणि जल जमीन याचा वापर कसा करायचा बघा. आता आम्ही तुम्हाला दाखवतोय. एक पायरी खाली आलोय. जमीन ही 29% आहे, पाणी 71%, 97% पेक्षा जास्त खारे पाणी संपूर्ण महासागर आहे आणि फक्त 3% गोडे पाणी आहे. गोड पाणी जे आपण जगातील पाणी आणि जमीन जर आपण ह्याचा पाहिला त्याच पुढे जर आपण घरामध्ये जे आता जे शॉवर आहे जे आपण हात धुतो पाणी वाया जातं कामा नये. अंगण धुताना नळ चालू आहे. जेव्हा आपण काही धुत असताना नळाची काळजी घ्यायची. ध्वनिमुद्रण उमेश गुजर आणि मोडक सागर जे आपले दादरला राहणारे मोडक इंजिनियर मुंबईचे इंजिनियर त्यांनी एकूण साठवण क्षमता दक्ष म्हणजे मोडक सागर, भातसा सागर, अपर्णा वैतरणा, मध्य वैतरणा, तानसा, विहार, तुळशी. आज पाहिला हा वसुंधरेला आपण पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून गणपती बाप्पा पाहिलं. खेडेगावात विहिरी आता कोरड्या पडलेल्या आहे. दुष्काळ आहे. शेतकरी हवालदिल झालेला आहे. तिकडे पब्लिक बसचा वापर इंधन वाचवा म्हणतायत. आता इथे पाहिलं की एक बिचारा प्राणवायू घेऊन जातोय. तिकडे पुढे पाहिलं तर एक असं पुढे आपण जर पाहिलं तर ट्रेन म्हणजे आता इतका सुंदर देखावा की आज बघताना मन भरून आलंय. गोकुळनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं रावळपाड्याचं की जल शिवार योजना दुष्काळमुक्त म्हणजे हे इतका सुंदर मंत्र आहे. पाणी आणि इंधन वाचवा. चला देश समृद्ध करूया. पाणी इंधन बचत करा. तुम्ही बदला, जग बदलेल. एक थेंब एक पाणी थेंब. पाणी वाचवा, भविष्य आपलं घडवा. ऊर्जा आज जर पाहिलं संकल्पना सजावट विद्युत रोषणाई गोकुळनगर गणेशोत्सव मंडळ. आणि आता प्रत्यक्ष देखावा पहा की हा देखावा साकार केला आहे. इथे जे आमचे पाहिले संहिता लेखक संजय शिंदे, ध्वनिमुद्रण श्री उमेश गुजर आणि त्याचबरोबर हा संपूर्ण गोकुळनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती प्रत्यक्ष पहा. तुम्हाला देखावा आज आम्ही परीक्षक या नात्याने आलो आहे. पाणी वाचवल्यामुळे पाण्याची उपलब्धता वाढते. पावसाळ्यात पाणी जिरवलं शेती उत्पन्न वाढते. पाणी अडवा, पाणी जिरवा. दुष्काळ नियंत्रण ठेवण्यास झाडे लावा. पर्यावरण सुधारा. ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करा. ग्रामीण आर्थिक जी अर्थव्यवस्था मजबूत करा. भविष्य उज्ज्वल करा. सामायिक फायने पाणी अडवा, पाणी जिरवा. जो आपला शेतकरी राजा जो आपल्या गावागावामध्ये जो आता पाणी साठवा करतोय
आणि आपण शक्यतो जी 4 चाकी वाहनं डिझेल किंवा गॅस या वेळेला जे प्रदूषण वाढतात ते शक्यतो आपण पब्लिक बसचा वापर करा. इतकी सुंदर त्यांनी दिलंय पब्लिक बसला आता सध्या परवानगी दृष्टीने की या बस ज्याला मुंबईतून जाता येताना खूप सुखरूप जातात. इतकी सुंदर वसुंधरा म्हणजे आपली वसुंधरा जिच्यावरती आपण आहोत अशी पाण्यामध्ये उभी राहिलेली पृथ्वी हा एक ग्रह आहे आणि आज याच्यातून आपल्याला एक मंत्र एक मिळणार आहे तो स्पेशली आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. दत्ताराम घोगे आपल्याशी खास गोकुळनगरचा राजा म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आणि उत्कृष्ट म्हणजे आजपर्यंत पाहिलेल्या देखाव्यामधला हा एक सामाजिक संदेश देणारा सर्वश्रेष्ठ गणपती. धन्यवाद. आता आपण प्रत्यक्ष चलचित्र पाहूया. नमस्कार. दत्ताराम पुंजाजी घोगे. आज मी बोरिवली पूर्वेकडील चौगुले नगर सांस्कृतिक मंडळ 33वे अभिमानाचे चौगुले नगरचा राजा रत्नागिरी गणपतीपुळेचं मंदिर पहा. चौगुले नगर आपलं सगळ्यांचं सरसे स्वागत आहे. समस्त चौगुले नगर रहिवासी परिवार आणि हा संपूर्ण हा इमारत हे मंदिर आहे. हा सगळा चौगुले नगरचा इतका सुंदर परिसर आहे. दत्ताराम घोगे. आज मी बोरिवली पूर्वेकडील चौगुले नगरचा राजा गणपती मंदिरात जात आहे एक परीक्षक म्हणून आणि एक गणपती दर्शनासाठी. मूर्तिकार सजावटकार आणि इतकी सुंदर मूर्ती म्हणजे आपण नेहमी महाराष्ट्रातलं प्रसिद्ध जे तीर्थस्थान पर्यटन जे आपण रत्नागिरीमध्ये जात असतो विजय बेळेकर. आपलं नाव सर? एकनाथ गवंडकर. आपलं नाव? प्रमोद दिवाडकर. आज आम्हाला मंदिराचं दर्शन घेताना इतकं बरं वाटलं की आम्ही साक्षात आपल्या गणपतीच्या दर्शनाला आलेलो. गावात आलो तुमच्या गणपती गणेश. खूप छान मस्त आणि सुंदर आहे. ही संकल्पना कोणाची? संपूर्ण चौगुलेचा राजा यावेळेला प्रवीण घोडगे. आणि आपण किती मंडळाची स्थापना 93 पासून झाली. 93 पासून आम्ही म्हणजे असं लोकल म्हणजे स्थानिक किंवा आपल्या महाराष्ट्रातली जी देवस्थानं आहे अशीच आम्ही सजावट होतो. गेल्या वर्षी आम्ही वाईचा गणपती भोल्या गणपतीचं केलं. त्याच्यापूर्वी महालक्ष्मीचं मूर्ती केली होती.
मंडळाचे अध्यक्ष आहेत रुपेश दळवी, रुपेश दळवी साहेब, सेक्रेटरी म्हणून प्रवीण घोडके. तर त्यांची ही कल्पना असते वा. की असं हे करायचं वगैरे. बाकी सगळे आम्ही कार्यकर्ते आहोत. खूपच छान. आणि हो कार्यक्रम सुद्धा आम्ही बाहेरचा ठेवत नाही. आपले नगरमध्ये एवढे कलाकार आहेत. आमचा म्हणजे गायनाचा एक समूह आहे. आपल्या माणसं- कलाकारांची जंत्री सांगा. चौगुले नगरात राहणारे कलावंत सगळे ठीक आहे. बाहेरच्या म्हणजे आम्ही भजनी बुवा आहेत, भजन पण आमचं चोगले नगरचंच आहे. भजनी बुवा आहे, गायन मंडळी आहेत, सगळं इतर एकांकिका नाटक करणारे वगैरे सगळे आमचे इथलेच कला. म्हणजे सामाजिक प्रबोधनात्मक सांस्कृतिक विविध क्षेत्रात. मग आपल्या मुलांसाठी काही स्पर्धा बिर्धा? हो ना, मुलांसाठी कार्यक्रम असतात ना. गणेशोत्सव असतातच, पण आम्ही वर्षातले जवळजवळ 13 कार्यक्रम करतो इथे वर्षभराचे. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी ह्या मुलांसाठी स्पर्धा, निबंध स्पर्धा वगैरे असं सगळं, चित्रकला स्पर्धा. बाकी नवरात्रोत्सवामध्ये आम्ही भोंडला हा मेन असतो आमचा. गरबा नंतर सेकंड, पण भोंडला आमचा पहिला असतो. आणि त्यामुळे सगळे मुलं, लहान मुले सगळे एकोप्याने इथे साजरा होतो. आपली मिरवणूक कशी असेल? मिरवणूक आम्ही इथल्या इथेच काढतो. गणपती आम्ही बाहेर नेत नाही. आमचा तलाव स्वतः आम्ही इथे करतो. इथे आजूबाजूच्या परिसरातले पण गणपती विसर्जन होते. किती वर्ष कृत्रिम तलाव आपण केलेला? किती वर्ष? गेली मला 4-5 वर्ष झाली. 5 वर्ष. नाहीतर मग नॅशनल पार्कला जायचे काही व्यवस्था नव्हती. डीजे वगैरे नाही. डीजेला स्ट्रिक्टली बंदी आहे. पारंपरिकच वाद्य असतात. आणि मंडळाचे कार्यकर्ते आहेत. साहेब इकडे स्वच्छता अभियान काय राबवलं जातं का आपलं? स्वच्छता अभियान, क्लिनिंगचं किंवा काय असं? स्वच्छता अभियान पण आम्ही 15 ऑगस्ट, 26 जानेवारी असतं ना, त्यावेळी आम्ही परिसर पूर्ण स्वच्छ करतो. आमची एकात्मता मिरवणूक असते. वा. सगळं आम्ही हे करतो. पण आमचं चोगले नगरमध्ये बाहेर आम्ही शक्यतो जात नाही. बरं मी काय म्हणतो, इथे अग्निशमन दलाचे काही अशा उपाययोजना आपण केल्या का त्यांना? म्हणजे आपण पाणी भरून ठेवणं, बादली काय असं वाळूच्या ठेवणं. प्रत्येक बिल्डिंगमध्ये आमच्याकडे आहेत वाळूचे सिलेंडर आहेत, वाळूच्या बादल्या आहेत. प्रत्येक इमारतीमध्ये. गणपतीच्या जवळपास काय ठेवलंय का आपण? गणपती जवळपास आहे का इथे? आम्हाला बाजूलाच आहे इथे. बाजूलाच आहे. आमचं ऑफिस आहे इथे सगळी व्यवस्था आहे. हो सर. त्यामुळे तशी काय एवढं वापरायला लागत नाही. आता आपण नंतर सगळ्यांचा ग्रुप फोटो घेऊया आपण. नमस्कार, दत्ताराम कुंजाजी फुगे. आज मी दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरिवलीचा महाराजा, सावरपाडाचा राजा या हनुमान मंदिराच्या समोर भव्य दिव्य असा एका लोकप्रिय मूर्तिकाराच्या संकल्पनेतून विनाथ खातू आणि त्याचप्रमाणे वेलिंग साहेब, विनाथ वेलिंग आणि खातू यांच्या प्रेरणेतून गणपतीचा तो भव्य दिव्य स्वरूप आणि आता ही मूर्ती खातू परिवारातर्फे त्यांनी जी नितीन खातू यांनी उभारलेली आहे. परशुराम म्हणजे आज दहिसर बोरिवलीच्या सावरपाड्यामध्ये साक्षात परशुराम प्रगटलेला आहे. दत्ताराम फुगे आपली माणसं, जिवाळी माणसं न्यूजमध्ये आपण पाहत राहा. आपण पुन्हा भेटूया सावरपाड्यात या इथे उत्सवामध्ये. तसाव म्हटलेलं आहे. पण आजचा हे चित्र पाहिल्यानंतर हे आपल्या प्रत्येक माणसाला ही मंत्रमुग्ध करणार आहे. म्हणजे गणपती आणून ठेवणं, पूजा करणं, त्यापेक्षा लोकांना आधी ते संध्याकाळी सगळी गर्दी असते. मग मी एसी पण लावतो त्यांच्यासाठी. म्हणजे असं सगळं नियोजन केलेलं आहे. आणि इव्हन तो महाराष्ट्रात इथे शिल्ड आहे राजा, तो बाहेर ठेवले. वायकर साहेब, ही शोची आयडिया कोण आहे? शो आज आता समजा संहिता लेखन शिंदे, पण जे म्हटलंय जो निवेदक आहे त्याने जो इतकं सुंदर त्यांनी निवेदन केलं. त्यांचं नाव काय? संजय शिंदे म्हणून आहे. आणि बोलणारे लेखक म्हणजे शाळेमध्ये शिक्षक. आणि आवाज जो त्यांचाच आहे तो. वा, खूप चांगला. आपल्या आणि हे जे डेकोरेशन आहे सर, बाहेर एकही रुपये देत नाही. आपलं मंडळ किती एकही 1 रुपये देत सर? मंडळ किती वर्ष काम करतं आपलं? जवळजवळ 44 वर्ष चालू. 44.
आणि सामाजिक शैक्षणिक जवळजवळ 30 वर्ष जवळपास 30 वर्षांच्या आसपास झालं. मागे आम्ही अतिरिक्त कारवाईचं म्हणजे वर्टे सेंटर बनवलं होतं. हो. ते बघणार होतं की अल्फा टीव्हीने आम्हाला ते निवडलं 80 मंडळामधून सेकंड नंबर. एवढं ते दाखवण्याची पद्धत वेगळी, आमची जी वेगळी असते ती बिल्डी प्रत्येक शोला वरती यायची, शोला खाली जायची. आणि असं नाही की विमानवरून वगैरे सगळं दाखवलं. मागच्या वेळेला महानगरपालिकेतून मुंबईतून मी म्हणजे मोठेपणा करत बरोबर की सेकंड प्राइज मिळाले मुंबईमधून आम्ही पाहिलं बोर्ड पाहिलं. तर त्यावेळेला पण आणि पाणी आणि याचं सगळं पर्यावरणचं दाखवलं. बृहमुंबईतून महानगरपालिकेतून सेकंड पारितोषिक मिळालं. आणि उत्तेजना 2 आहे. आणि गेल्या 2 वर्षापूर्वी लोकसत्तेचं जयचं ते ज्योतिषरी प्रकरण आहे. गिरीश कुबेरांचं आता आज हे पाहताना आम्ही सगळे भारावून गेलो. आणि खरं नागरिकांना ना ही गरज आहे आजच्या काळातली. आणि आज आपण हे सगळं जे खरंच आपलं गोकुळनगर सार्वजनिक असं म्हटलं वर्षानुवर्ष नंबर पहिले येतं मुंबई शहरातून. म्हणजे पश्चिम उपनगरामध्ये खरं पाहण्याचं ठिकाण हेच आहे की आज हा मंत्र आम्ही मंत्रमुग्ध आलो. सर आपलं नाव काय आणि आम्हाला माहिती द्याल का? गोकुळनगर मंडळाचा अध्यक्ष श्री चंद्रकांत वायकर. चंद्रकांत वायकर साहेब, ह्या सगळ्या सुंदर कल्पना म्हणजे ह्या कल्पना आपल्याला दैनंदिन जीवनात खूप गरजेचं आहे. आता सोसायट्यांमध्ये या रस्त्यावरती या गाड्याच होता बघा, याच्यावर महानगरपालिका काही बंधनं किंवा काही हे करतं का? खरं आता पाहिलं आपल्या दहिसरमध्ये बोरिवलीमध्ये जे हे केलेलं आहे, सजावट जी केली ती लोकांनी करून घेतलं पाहिजे, लोकांना समजलं पाहिजे. त्यामुळे पाण्याचा दुरुपयोग, आज पिण्याचं पाणी किती आहे त्याचा दुरुपयोग करू नका त्याचा. आणि इंधनाचं पण तसंच आम्ही हे केलेलं आहे. दरवर्षी हे मंडळ गोकुळ म्हणजे सामाजिक कार्य, सामाजिक लोकांना समजून सांगायचं सामाजिक डेकोरेशन करत असतो आम्ही दरवर्षी. आता इथे आपण उभं केलं बघा, हा रोड आहे, त्या माणसाच्या हातात काय पाण्याचं काय आहे? थेंब दाखवले. पाणी एक थेंब असं पाण्याचा थेंब बघा, हे कितकं सुंदर आहे बघा. याला पण बघा नळाचा थेंब हो. त्या गणपतीच्या अगोदर पण तेवढे थेंबच होता पाण्याचा. आणि हा प्राणवायू घेण्यात जाण्यात आमच्या डॉक्टर पल्लवी भंडारी यांनी म्हटलं की उद्या माणसाला दिल्लीची मुंबई प्रदूषण झाल्यानंतर प्रत्येकाला प्राणवायू घेऊन जावं लागेल. आम्ही तो माणसाला एक ऑक्सिजनचे म्हणजे वाईकर साहेब तुम्ही खूप इतक्या सुंदर सूचना जवळजवळ आम्ही जवळ 44 वर्ष आहे ना आम्हाला प्रसार माध्यमाचे साहेब कार्यालय वाईकर साहेब प्रसार माध्यमातली आम्ही माणसं असल्यामुळे गोकुळनगर हे सगळे जनमनात कायम ठसाव म्हटलेलं आहे. पण आजचा हे चित्र पाहिल्यानंतर हे आपल्या प्रत्येक माणसाला ही मंत्रमुग्ध करणार आहे. म्हणजे गणपती आणून ठेवणं, पूजा करणं त्यापेक्षा लोकांना आधी ते संध्याकाळी सगळी गर्दी असते. मग मी एसी पण लावतो त्यांच्यासाठी. म्हणजे असं सगळं नियोजन केलेलं आहे. आणि इव्हन तो महानगरपालिका इथे शिल्डर राज्यात तो बाहेर ठेवले. वायकर साहेब, आई शोची आयडिया कोण आहे? शो आज आता समजा संहिता लेखन शिंदे पण जे म्हटलंय जो निवेदक आहे त्याने जो इतकं सुंदर त्यांनी निवेदन केलं, त्यांचं नाव काय? संजय शिंदे म्हणून आहे. आणि बोलणारे लेखक म्हणजे शाळेमध्ये शिक्षक. आणि आवाज त्यांचाच आहे तो. आवाज पण त्यांचाच आहे. खूप चांगला आपल्या. आणि हे जे डेकोरेशन आहे सर बाहेर 1 रुपये देत नाही. आपलं मंडळ किती एक रुपये देत सर मंडळ किती वर्ष काम करतं आपलं? जवळजवळ 44 वर्ष चालू. 44. आणि सामाजिक शैक्षणिक जवळजवळ 30 वर्ष जवळपास 30 वर्षांच्या आसपास झालं. मागे आम्ही अतिरिक्त कारवाईचं म्हणजे वर्टे सेंटर बनवलं होतं. हो. बघणार होतं की अल्फा टीव्हीने आम्हाला ते निवडलं 80 मंडळामधून सेकंड नंबर. एवढं ते दाखवण्याची पद्धत वेगळी, आमची जी वेगळी असते ती बिल्डी प्रत्येक शोला वरती यायची, शोला खाली जायची. आणि असं नाही की विमानवरून वगैरे सगळं दाखवलं. मागच्या वेळेला महानगरपालिकेतून मुंबईतून मी म्हणजे मोठेपणा करत बरोबर की सेकंड प्राइज मिळाले मुंबईमधून आम्ही पाहिलं बोर्ड पाहिलं. तर त्यावेळेला पण आणि पाणी आणि याचं सगळं पर्यावरणचं दाखवलं. बृहमुंबईतून महानगरपालिकेतून सेकंड पारितोषिक मिळालं. आणि उत्तेजना 2 आहे. आणि गेल्या 2 वर्षापूर्वी लोकसत्तेचं जयचं ते ज्योतिषरी प्रकरण आहे. गिरीश कुबेरांचं आता मी सहीचं प्रमाणपत्र पाहिलं. दहिसर पोलीस स्टेशनच्या मार्फत आम्हाला जवळजवळ 9 ते 10 पारितोषिक प्रथम आहेत. की आमची म्हणजे सजावटच नाही, आमची जी विसर्जन मिरवणूक आहे ना ती ही पारंपरिक पद्धती. कशी असते ते एक टाळ मृदुंगावरती हरिनाम करत जाते. त्यामध्ये गुलाल नाही, फटाकडे नाही. दहिसर पोलीस स्टेशनचे परीक्षक आमचे तिकडे उभे असतात. चंगू वडापाव किंवा असं सभेच्या अलीकडे उभे असतात. ते बघत असतात की गोकुळनगर कधी येतं. आणि आम्हाला ते निवडा जवळजवळ फर्स्ट सेकंड 8-9 पारितोषिक दहिसर पोलीस स्टेशनचे आहेत. की ही जी मिरवणूक जाते ती शिस्तबद्ध जाते. महिला जवळजवळ 9वारी साड्या
तेव्हा त्या छोट्या छोट्या मुली पण नऊवारी साड्या त्यांच्याकडे झेंडे असतात आणि जेंट्स लोक म्हणजे मंडळाचं छोटंच आहे पण जे लोक स्वतःच्या पैशांनी सदरा कुर्ता घालतात फक्त आम्ही फेटे आणून देतो मंडळ त्या फेट्याचे पैसे देखील ती लोक देतात रहिवासी त्यांना माहिती आपलं छोटं मंडळ आहे एवढ्या सोसायटीच्या आपल्या गोकुळनगर किती घरांचं 200 घरांचे 200 घरांचा 200 घराचं मंडळ 40 आमची दुकान आहे म्हणजे आज बघा किमान 250 धरले तरी आपण हे मंडळ आज माझ्या दृष्टीने महाराष्ट्रात चमकतं. मी खरं तुमचं मनापासून अभिनंदन करतो वायरकर साहेब स्टॉक आहे आमच्याकडे आहे आणि खूप धन्यवाद. सामाजिक कार्य आणि याचा हे करतो आम्ही प्रत्येक वर्षी आम्ही काय नाही करते एक छोटी जाता विनंती अशी आजूबाजूच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना त्यांना तुम्ही मागे आम्ही जेव्हा जे डेकोरेशन आपण बोलू होतो त्यांना आम्ही सांगतो त्या विद्यार्थ्यांना दाखवल्यानंतर विद्यार्थी घरी आपल्या पालकांना सांगू शकतो. मनपूर्वक शुभेच्छा असतात. गणेश भक्तांनो, गोकुळनगर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ रावळपाडा दहिसर पूर्व तर्फे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गणेश भक्तांनो, हजारो लाखो वर्ष अवकाशात घडलेल्या अनेक नैसर्गिक घटनांमधून आकाशगंगेत पृथ्वी नावाच्या एका अद्वितीय ग्रहाचा जन्म झाला. पृथ्वी, तिचा पृष्ठभाग, तिच्या भोवतालचं वातावरण या साऱ्यांचा विकास होत होत एक दिवस या पृथ्वी तलावर माणूस नावाच्या एका विकसित जीवाची निर्मिती झाली. महासागर, जमीन, पर्वत, हवामान, नद्या, डोंगर, जंगल, दिवस रात्र या साऱ्या घटकांनी मिळून पृथ्वीवर एक नयनरम्य सजीव सृष्टी निर्माण झाली. पृथ्वीवरील या सजीव सृष्टीतील सर्वात अमूल्य घटक म्हणजे पाणी, अर्थात तुमचं आमचं जीवन. पाण्याशिवाय पृथ्वीवरील सजीव सृष्टीची आपण नुसती कल्पनाही करू शकत नाही. आजही पृथ्वीवर 71% पाणी आहे आणि 29% जमीन. परंतु या 71% पाण्यापैकी 97% पाणी हे समुद्रातलं खारं पाणी आहे आणि उरलेलं केवळ 3% पाणी हे गोड पाणी म्हणजेच पिण्यायोग्य आणि वापरण्यायोग्य पाणी आहे. शेतीसाठी, उद्योगधंद्यांसाठी व दैनंदिन जीवनातील अनेक कामांसाठी पाणी ही आपली मूलभूत गरज आहे. म्हणून तर भातसा, वैतरणा, तानसा, विहार, तुळशी असे अनेक जलसाठे धरणे बांधून माणसाने निर्माण केले आणि आपली पाण्याची गरज पूर्ण केली. परंतु नागरिकांनो, वाढते शहरीकरण, शेतीवरील वाढता भार या समस्येवर आपण माणूस म्हणून कधीतरी विचार करणार आहोत का? स्वतःला थोडं तरी बदलणार आहोत का? पाण्याच्या या ज्वलंत प्रश्नाबरोबरच आज आपल्या देशाला सर्वाधिक भेडसावणारी समस्या म्हणजे इंधनाचा अतिवापर आणि परिणामी होणारे भयावह वायू प्रदूषण. दुचाकी, 3 चाकी, 4 चाकी अशी वैयक्तिक वाहने वापरण्यासाठी आपण इंधनाचा प्रचंड वापर करत आहोत आणि आजूबाजूची शुद्ध हवा प्रदूषित करत आहोत. कार्बन मोनॉक्साईड अशा विषारी घटकांमुळे माणसाला विविध आजारांना सामोरं जावं लागत आहे. भारतात जर पुढेही अशीच परिस्थिती राहिली तर एक दिवस प्रत्येक नागरिकाला
तर नव्या पिढीला शुद्ध पाणी आणि शुद्ध हवा देण्याचा संकल्प आपल्याला आजच करावा लागेल. म्हणूनच पाण्याचा काळजीपूर्वक वापर, प्रदूषित पाण्यावर प्रक्रिया, जलयुक्त शिवार योजना, पाणी अडवा पाणी जिरवा आणि ठिबक सिंचन यांसारखे उपाय करून व पाण्याची बचत करून गावोगावी असलेला दुष्काळ आपल्याला संपवावा लागेल. नव्या पिढीला पाण्याचं अमूल्य महत्व पटवून द्यावं लागेल. इंधन बचत आणि वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या वैयक्तिक वाहनांचा मर्यादित वापर करावा लागेल. सार्वजनिक वाहनांचा मुबलक वापर, इलेक्ट्रिक वाहनांची मुबलकता, सौर ऊर्जेसारख्या प्रदूषणमुक्त विजेच्या वापरात प्रचंड वाढ अशा अनेक उपायांचा अवलंब करता येईल. गणेश भक्तांनो, गणरायाने आपलं जीवन अतिशय सुंदर करण्यासाठी आपल्याला दिलेली ही सुंदर पृथ्वी आणि या पृथ्वीवरचा आपला सुजलाम सुफलाम देश वाचवण्याची जबाबदारी आपलीच आहे ना. चला चला तर करूया आज एक नवा संकल्प, पाणी आणि इंधन जपून वापरण्याचा, प्रदूषणापासून पृथ्वीला मुक्त करण्याचा, आपला भारत देश अधिकाधिक सुदृढ करण्याचा आणि नव्या भारतीय पिढीला एक सुंदर प्रदूषण मुक्त जीवन बहाल करण्याचा. बोला गणपती बाप्पा मोरया, मोरया, मंगलमूर्ती मोरया. मोरया. ज्येष्ठ जनसेविका सीमा विश्वकर्माजी, तुम्ही वकील आहात हायकोर्टामध्ये. आज हे सगळं आपण चित्र पाहिलं, ते तुम्हाला कसं वाटतंय? तुम्हाला खूप छान आहे. सामाजिक संदेश देत आहे. पाणी वाचवायचा आणि जपून ठेवायचा. आपल्याला पाणी भेटत आहे. आपण मुंबईमध्ये राहतो, पण गावी पाणी भेटत नाही आहे. शेतकऱ्यांना भेटत नाही आहे. खूप कष्ट करून त्यांना पाणी लागत आहे. पाणी जपून ठेवा. मला खूप आवडलं. आपल्या ज्या गृहिणी, घराघरात ज्या गृहिणी आहे त्या महत्त्वाच्या असतात. त्यांच्याकडे पाण्याचं नियंत्रण असतं. पण घरामध्ये आपले जे शॉवर आहे, पाण्याचे आहे, त्याची जपणूक, त्याचं काय करण्यासाठी काय करावं लागेल? तर वॉश बेसिनमध्ये ते नळ यूज करतात, तर सांभाळून यूज करायचा, पाणी जपून ठेवायचं. ह्या होत्या आमच्या सीमाताई विश्वकर्माजी. मी आदरणीय डॉक्टर पल्लवी भंडारी यांच्याशी पुन्हा आता पहिल्यांदा चर्चा करतोय. आपण डॉक्टर आहात बघा, तो माणूस प्राणवायू घेऊन चाललेला आहे.
तर अशा स्थितीमध्ये माणसांच्या जीवनावर प्रदूषणामध्ये त्याचे काय नुकसान होतं, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, ज्या अनेक गोष्टीमुळे सध्या सामाजिक विषयावरती त्यांनी जो हा देखावा जो दाखवलेला आहे तो अगदी योग्य दाखवला. त्यांनी सांगितलं की पब्लिक जे आहेत ट्रान्सपोर्ट त्याचा तुम्ही वापर करा. का तर त्याने ट्रॅफिकही कमी राहतं आणि प्रदूषण म्हणजे तुम्ही सेपरेट गाड्या स्वतःच्या काढल्या तर प्रदूषण पण जास्त राहतं. आणि हे जे आता जे पब्लिकचे ट्रान्सपोर्ट आहेत ते सगळे इलेक्ट्रिकवर चालणार आहे की त्याने मग जे आहे वायू प्रदूषण होत नाही. कारण आता ऑक्सिजनची कमतरता एवढी भासणार आहे. म्हणजे तुम्ही दिल्लीचं जे बघताय ते आता हळूहळू मुंबईकडे सरकत चाललेलं आहे. ही धोक्याची सूचना आहे. लेवल कमी होत आहेत, लोकांना फुफ्फुसांचे आजार वगैरे व्हायला लागलेले आहेत. आणि फुफ्फुसाचा आजार जो आहे ना तो इनक्युरेबल आहे की एकदा तुमचे फुफ्फुस डॅमेज झाले की ते इनक्युअर परत तुम्ही हे करू शकत नाही. त्यामुळे ह्या सगळ्याचा तुम्ही आत्तापासून जर विचार केला व्यवस्थित तर तुम्ही ते पुढे जाऊन तुमची जी पिढी आहे पुढची ती सगळी तुम्ही व्यवस्थित मॅनेज करू शकाल. नाहीतर खूप म्हणजे इतकं भयानक होणार आहे ना वातावरण. जे आता दिल्लीमध्ये आहे त्याची परिस्थिती आता मुंबईमध्ये स्टार्ट झालेली आहे. आमच्या दैसरच्या लोकप्रिय डॉक्टर पल्लवी भंडारी यांनी म्हणजे पर्यावरण आणि या सगळं पाहत असताना दिल्लीवरचे जे घातक पर्यावरण मुंबईत येऊ नये लोकांना सावध केलं आहे. फुफ्फुसाचे आजार तर आपल्याला ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन फिरण्याची वेळ येणार आहे. ही धोक्याची सूचना आहे. चला आता बघूया यावरती इथे स्टार्ट करता सांगा. माझी गाडी समोर उभी आहे. ख्वाब मेरा साकार होते रुका ख्वाब मेरा मेरे अधूरे कारनां सारी निदा दबा कर दे तू पूरे आज सानी दा पानी दा पामा सरबनी नमो नमो नमस्ते नमो 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 नमस्ते नमो 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 नमस्ते नमो 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 नमस्ते. ये जीवन हलाहल है जलता हर एक पल गला हो हे गणराय भबकता दिया हूँ है बुझने लगा हौसला कदम रुक न जाए कहीं झुक न जाए ये सर जो कभी ना झुका
गणपति गणेश जय जय है अम्ब हो, मूल मंत्र एक तेरा नाम जो नमो नमो, तुमसे आरंभ सर्व तुम पे ही अंत हो, सत्य प्राण पुण्य का प्रमाण हो नमो नमो, एक दंत शौर्यवंत दीन के सहाय तुम, अष्ट नष्ट और दुष्ट दृष्टि के उपाय तुम, बुद्धिमान सिद्धिमान सर्वशक्तिमान हो, मूल मंत्र एक तेरा नाम जो नमो नमो। बोल बॉल बोल दीपक ठाकुर न्यूज यूनिट आज हमारे दहिसर और पूरे मुंबई के वीडियो जर्नलिस्ट करके जो गौरव किया गया है, महाराष्ट्र के लाडीला मुख्यमंत्री थे, अभी उप मुख्यमंत्री है एकनाथराव शिंदे जी की शिवसेना पार्टी ने हमारी लाडीला जो नगर सेविका और शिवसेना प्रवक्ता हमारी शीतल मुकेश मात्रे जी और उनके साथ में जो शाखा प्रमुख रह चुके संदीप राउत जी और अविनाश लाड, इन्होंने हमारे बोल बॉस को एक जाहिर हमें दत्ताराम घोगे और दीपक ठाकुर को ये सम्मान चिन्ह देकर गौरवित किया गया। आज हमारा बोल बॉस का बोल एक बड़ा क्रेडिट है कि आज शिवसेना की ट्रॉफी आज हमारे लिए बहुत बड़ी चीज है।